नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत खजूर आणि ड्रायफ्रूटचे अतिशय पौष्टिक असे लाडू करणार आहोत। अतिशय चविष्ट असे हे लाडू लागतात। आता इथे तुम्ही बघू शकता की आपण हे लाडू किती छान पद्धतीने तयार केलेले आहेत। थंडी स्पेशल हे लाडू आहेत आणि घरातले एकाच दिवसात संपतील एवढे चविष्ट हे लाडू लागतात। तर आता आपण त्याची रेसिपी पाहून घेऊया। आता या ठिकाणी मी खजूर घेतलेले आहे, त्यातील जे बिया आहेत त्या मी काढून घेतलेले आहेत। तसेच खसखस देखील आपण इथे घेतलेली आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले आहे मी। तसेच तुम्ही पंपकिनच्या बिया देखील घेऊ शकता। आता या ठिकाणी मी जी खसखस आहे ती भाजून घेत आहे। त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आहे ते मी इथे भाजून घेत आहे। जर आपल्याला ड्रायफ्रूट्स असेच टाकायचे असतील त्याचे काप करून तर ते तुपामध्ये तुम्ही भाजून घ्यायचे। पण मी इथे ते मिक्सरला बारीक करणार आहे, त्यामुळे मी ते तूप न टाकताच भाजलेले आहे। आता इथे मी ते मिक्सरला फिरवून घेतलेले आहे, ते बारीक करून घेतलेले आहे। आता इथे मी 2 चमचे तूप टाकलेले आहे कढईमध्ये आणि आपल्याला खजूर जे आहेत ते या तुपामध्ये टाकायचे आहे आणि खजूर आपल्याला चांगले होऊ द्यायचे आहे। असे मऊ होईपर्यंत ते आपल्याला होऊ द्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो करायची आहे। हे खजूर आपण गॅसवरती मऊ करून घेत आहोत, कारण आपण जर ते खजूर असेच मिक्सरला करण्याचा प्रयत्न केला बारीक तर ते मिक्सरचे जे पाते आहेत ते खराब होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आधी ते गॅसवरती मऊ असं होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात आपल्याला थोडेच खजूर टाकायचे, जास्त खजूर आपल्याला टाकायचे नाहीये। आता इथे तुम्ही बघू शकता की आपले खजूर हे छान मऊ झालेले आहेत। आता हे जे मिश्रण आहे, आपण जे बारीक केलेलं मिश्रण होतं ड्रायफ्रूटचं ते त्यात मिक्स करायचे आहे। गरम असतानाच ते आपल्याला त्यात टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे। आपल्याला असं कोरडं वाटेल तर आपण गॅस पुन्हा सुरू करायचा आहे आणि एकदम लो फ्लेमवर होऊ द्यायचं आहे। अजून पुन्हा मी या ठिकाणी 2 चमचे तूप टाकलेले आहे। आता इथे हे मिश्रण आपलं चांगलं झालेलं आहे। आता हे आपण काय करायचं आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं, नॉर्मल होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरला ते आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की मिक्सरमध्ये फिरवून किती मऊ असं ते झालेलं आहे। आता इथे जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स जास्त बारीक नको असतील, ड्रायफ्रूटचे तुम्हाला काप जर ठेवायचे असतील तर तुम्ही ते ठेवू शकता। पण मी इथे पूर्ण सर्व मिश्रण जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे, त्यामुळे खाताना थोडेही आपल्याला टोचत नाही। हे मिश्रण थोडे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे, नंतर आपण त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। आता इथे बघू शकता किती मस्त असे लाडू आपले झालेले आहेत। जर आपण असे नुसते खजूर खाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या दाताला ठणक लागत असते, पण लाडू करून जर आपण हे खजूर खाल्ले तर अतिशय छान असे लागत असतात, दाताला ठणकसुद्धा लागत नाही। आपल्याला माहिती आहे की खजूर हे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त असे आहेत आणि पटकन होणारे हे लाडू आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।